10 पैकी 2 कस्टमरांचा असा रिस्पॉन्स असतो की तुमची मजुरी खूप जास्त आहे, काहीतरी कमी करा की. बाहेर एवढा टक्के डिस्काउंट आहे, तिकडे एवढा टक्के डिस्काउंट आहे. तर मजुरीचं कसं गणित असतं ते आपण एक उदाहरणासहित समजून घेऊया. एखादा सुतार 30-32% मेकिंग घेतो आणि एखादा सुतार 25% मेकिंग घेतो. आपल्याला वाटेल की 25% मेकिंग घेतो म्हणजे एकदम स्वस्त असेल, पण एखादा आपल्याला कपाट बनवायचं असेल, 25% मेकिंग घेणारा सुतार हे 2 प्लायमध्ये कपाट बनवतो आणि जो 30% मेकिंग घेतो तो एकाच प्लायमध्ये तुमचं कपाट बनवतो. आता 2 प्लाय जर का मटेरियल घेतलं तर मजुरी ते जवळजवळ 25 म्हणजे 50% झाली. त्याला 10% डिस्काउंट जरी दिलं तरी सगळं 45% मेकिंग तुम्ही देता आणि तो 30%मध्ये मेकिंग देतो, त्यामुळे तुम्हाला स्वस्तच पडतं. तसंच काहीतरी उदाहरण आपल्या सोन्यामध्ये सुद्धा आहे. माझ्याकडे 2 पद्धतीचे पेंडेल आहेत. एक आहे सिम्पल साधं पत्र्यावरती वर्क केलं आणि असं तासकाम मारलेलं आहे. हे पेंडेंट आहे 2.25 ग्रॅमचं. ह्याची मेकिंग कमी आहे जी की तुम्हाला 10%च्या आत बसेल. आणि माझ्याकडे प्रीमियम अशी डिझाईन आहे जी आपली सगळ्यात जास्त सेल होते. त्याची साईजसुद्धा तुम्ही बघू शकता आणि ह्याची मेकिंग थोडी ह्याच्यापेक्षा 2-3% जास्त जरी असली तरी पण साईज बघता ही मेकिंग आपल्याला कमीच भेटते. माझ्याकडे जी घंटण आहेत ही बऱ्यापैकी 10 ग्रॅम 12 ग्रॅम 13 ग्रॅममध्ये अशा बेस्ट डिझाईन आहेत. तुम्ही पाहू शकता फिनिशिंगमध्ये कोणतंच कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि टिकायलासुद्धा चांगलं आहे आणि याचं जोडकामसुद्धा एकदम सुपर लेवल घेतलेलं आहे. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं झालं तर थोडं मेकिंग जास्त घ्यावं लागेल. काही कस्टमर म्हणतात की तिथं डिस्काउंट जास्त आहे, एवढं आहे, पण तिथं घंटनची सुरुवातच 2.5 ते 3 तोळ्यापासून पुढे होते. आपल्याकडे फक्त 13 ग्रॅमच्या घंटनला तुम्ही 30 ग्रॅमच्या घंटनला कंपॅरिझन करू शकत नाही. आपल्याकडे ज्या मशीन चेन आहेत त्याची मेकिंग अगदी 10%च्या आत आहे, अगदी 9.9 पण आहे. एकदम मोठी चेन घेतला अजून मेकिंग कमी आहे. माझ्या या ठिकाणी एक 6 तोळ्याचा हार आहे, याची मेकिंग फक्त 9% इतकी बसते, पण ह्याचं वजन 6 तोळा आहे. 6 तोळे वजन असल्यामुळे ह्याची मजुरी तरीसुद्धा 80,000 रुपये होते. तुम्ही जर का 1-2 ग्रॅमचा दागिना घेत असेल तर त्याला जवळजवळ 1,500 रुपये 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये मजुरी बसते. त्यामुळे एवढ्या मोठ्या 80,000च्या मजुरीचं कंपॅरिझन छोट्या वस्तूवरती होणार नाही. त्यामुळे ही गोष्ट समजून घेऊन मगच तुम्ही दागिने खरेदी करा. आपले सर्व दागिने हे HID हॉलमार्कचे असतात, ओरिजिनल हॉलमार्कचे आहेत. मजुरी कमीच्या नादामध्ये आता मार्केटमध्ये फेक हॉलमार्कसुद्धा आलेले आहेत. आपण मशीनवर चेक केल्यानंतर ते समजतं की त्याची मजुरी कमी आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या. शिवाय आपले ज्या दागिने आहेत ह्यावरती आपल्याला इन्शुरन्ससुद्धा 1 वर्षाचा फ्रीमध्ये दिलेला असतो. ह्याबद्दल कोणतेही चार्ज आपण एक्स्ट्रा लावलेले नाहीत आणि डिझाईनची पूर्ण जबाबदारी आमची असते. त्याला कोणता प्रॉब्लेम आला, काय तर खराबी आली तर ते रिपेअर किंवा बदलूनसुद्धा द्यायची आमची तयारी असते. एखादं घंटन तुम्ही चॉईस करता, पण ते घंटन एक चॉईस करण्यासाठी तुम्ही जवळ 150पेक्षा जास्त स्टॉक पाहता, तुम्ही तो गळ्यामध्ये ट्राय करता आणि तुम्ही आवडल्यानंतर मग ते घंटन खरेदी करता. त्यामुळे ती मजुरी त्या एका घंटनची नसून त्या 150 जो स्टॉक लावलेला आहे, जो स्टाफ आहे, जो मेंटेनन्स आहे, त्यामध्ये सुद्धा मजुरीचा थोडा भाग दिलेला असतं. अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी मजुरीमध्ये आहेत ज्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि GST संबंधीची डिटेल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आवडलं तर लाईकसुद्धा करा.